नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल माता चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मालेगावचे वातावरण काहीसे असे होते, पाऊस तर आला नाही पण आभाळच होते दिवसभर। तर मी तूप बनवले होते, म्हटलं ह्या तुपामध्ये अजून थोडेसे तूप दिसत आहे, जी खाली साय उरते, बेरी उरते कढवलेली, तर त्यामध्ये मला अजून थोडेसे तूप दिसत होते, म्हणून मी ही छान ट्रिक वापरली आहे। तुम्ही देखील वापरून बघा आणि साईपासून आपण 100% तूप कसे काढू शकते, थोडेही एक थेंबही तूप वाया जाऊ न देता संपूर्ण साईमधून आपण तूप कसे काढू शकतो हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे तूप जे आहे हे ऑलरेडी तयार झालेले आहे। आम्ही गाईचे दूध घेतो आणि गाईच्या दुधापासून तूप बनवतो। आता सध्या जे आहे दूध एवढे प्युअर येत नाही, त्यामुळे दुधासोबत जास्त साय देखील निघत नाही आणि आपण जेव्हा साय जमा करतो तेव्हा थोडेफार दूध देखील साईसोबत जाते। तर ही जी तूप कढवल्यानंतर जे उरलेले बेरी होती, तर याला आम्ही बेरी असे म्हणतो, ही काहीशी एवढी निघाली होती आणि या जी आहे आपण नेहमी फेकून देत असतो, पण यातूनच मी तुम्हाला अजून तूप काढून दाखवणार आहे। तर ही प्रोसिजर आपण आता करूया। तर हे जी बेरी आहे ही आपण आता साईडला काढून घेतली आहे आणि तूप मी तुम्हाला पहिले दाखवले एवढे आमचे तूप बनलेले होते आणि ते व्यवस्थित गाळून साईडला ठेवून पूर्ण तूप तयार झाले। तुपामध्ये आम्ही 2 थेंब लिंबू टाकतो, कधी-कधी लिंबाचा रस टाकतो, कधी-कधी त्यामध्ये कढीपत्ता देखील टाकला जातो किंवा तुळशीचे पानं देखील टाकले जातात। सर्वच नाही पण यापैकी एक तुम्ही काहीतरी टाकू शकता, यामुळे तुपाला खूप छान असा सुगंध येतो आणि तुपाची चव देखील खूप छान येते। तर ही जी बेरी उरली होती ही आता मी एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपल्याला यामध्ये आता पाणी टाकायचे आहे आणि हे आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आणि हे गरम करायचे आहे। तुम्ही पाहू शकता इथं बेरीमध्ये आता पाणी टाकलेले आहे आणि यामध्ये वरती जे तरंगत आहे ते तूपच आहे। तर हे तूप आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर गॅस चालू करायचा आणि त्यानंतर हे हलवत राहायचे आहे मिश्रण थोडा वेळ, जास्त वेळ नाही, एक 5 मिनिटात हे तूप तयार होऊन जाते। गॅस चालू करायचा आहे आणि त्यानंतर हे हलवत राहायचे। तुम्ही बघू शकता ती बेरी जी आहे ती खाली गेली आहे आणि आता हळूहळू जे आपले तूप आहे ते वरती जमा होणार आहे। तर हे हलवत राहायचे, मिश्रण कंटिन्यू मिक्स करत राहायचे। तुम्ही पाहू शकता मी आता तुम्हाला वरती तूप काढून दाखवते। हे जे वरती दिसतं आहे हे तूप आहे, तर हे आपल्याला आता वेगळे करायचे आहे। म्हणजे आपण जे आहे हे फेकून देतो मिश्रण आणि त्यापासून बघा आपले जे तूप आहे ते देखील वाया जाते, म्हणून अजिबात वाया न जाऊ देता आपण आता हे तूप बनवणार आहोत। तर हे गरम केल्यानंतर एका भांड्यात काढून घेतले। इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता जे पिवळ्या कलरचे आपल्याला दिसत आहे, तर हे आपण पाण्यावरती जमा झालेले तूप आहे। तर हे मिश्रण जे आहे आता आपण थंड करण्यासाठी बाहेरच ठेवायचे आहे। नॉर्मल टेम्परेचरला हे मिश्रण येईपर्यंत असेच ठेवायचे। तुम्ही बघाल तर पाणी खाली राहील आणि जे तूप आहे ते वरती आपले तरंगायला लागेल। जे वरती तरंगलेले तूप आहे ते आपल्याला वेगळे काढायचे आहे। त्यासाठी आपण जे गरम केलेले होते ते मिश्रण आता आपण एका भांड्यात काढून वेगळे ठेवलेले आहे, थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। तर हे जे मिश्रण आहे हे आपले नॉर्मल टेम्परेचरला आले की आपण त्यापासून तूप काढणार आहोत। हे तुम्ही बघू शकता वरती यामध्ये दिसतंय हे तूप आहे। तर हे मिश्रण आता आपण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि फ्रीजमध्ये लवकर गोठते आणि अशा प्रकारे हे तूप बनलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे हे वरती जे जमा झालेले आहे हे संपूर्णपणे तूप आहे आणि जे पाणी पाणी आहे हे खाली राहिलेले आहे। तर हे वरचे एवढे एक्स्ट्राचे जे तूप आहे हे जर आपण अशी प्रोसिजर केली नसती तर एवढे तूप जे आहे हे आपले वाया गेले असते। तर आता हे एका बाजूला काढून घेतले पाण्यावरून आणि ते पाणी जे आहे ते खाली फेकून द्यायचे आपल्याला। तर आता इकडे बघू शकता एवढे तूप त्यातून निघालेले आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ही प्रोसिजर लवकर होते आणि तूप सर्व वरती जमा होते आणि पाणी खाली राहते। त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपण आता फेकून देणार आहोत। या पाण्याचा काही उपयोग नाही आहे। हे आपण उकळून तूप वेगळे काढल्यानंतर उरलेले जे पाणी आहे ते असे दिसते। तर ते संपूर्ण पाणी आपल्याला फेकून द्यायचे आहे। आणि इथे हे एवढे एक्स्ट्रा तूप मला मिळालेले आहेत। जे घरगुती तूप असते हे लहान मुलांसाठी खूप चांगले असते। आपण बाहेरचे तूप जे आहे त्यामध्ये भेसळ वगैरे असते, सर्वांना माहीतच आहे। त्याप्रमाणे आपण आपले घरी बनवलेले साजूक तूप हे लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असते। त्यामुळे लहान मुलं असतील घरामध्ये तर तुम्ही नक्की अशी प्रोसिजर करून घरच्या घरी आपले तूप बनवून बघा, कारण त्या मुलांच्या वाढीसाठी तुपाचा खूप जास्त उपयोग आहे।
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तूप हे अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे आपण पण असे तूप आपल्या घरच्या घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.